हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे नेचर श्री लाईफ या चॅनलवर. तुम्ही जर हे चॅनल नवीन पाहिलं चॅनल सबस्क्राइब करा. आज मी या शाळेचा बँक मॅनेजर आणि आज आमच्या शाळेत आनंद नगरी संपन्न होत आहे आणि आम्ही आनंद नगरी मध्ये वडापावची दुकान टाकलेलं आहे आणि आमच्या शाळेत खूप साऱ्या दुकाने मांडलेल्या आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या दुकाने मांडलेल्या आहे आणि माझे मित्र पण याचा सहभाग घेतात आणि मी पण घेतो. आणि आमच्या शाळेत झाड, आमच्या शाळेत भात भेटतो आणि दर शनिवारी अंडी आणि वरण भात भेटतो आणि म्हणून नाही का आम्ही आज आनंदनगरी इथं संपन्न होईल. आता सगळे खायले तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे खायले. आणि आता मी तुम्हाला आमच्या मित्राच्या दुकानाचे नाव सांगतो. हे आहे माझे दुकान आदित्य वडापाव या दुकानाचं नाव आहे आणि हे आहे पियुष पोळे. हे पियुषच्या दुकानाचं मालक आणि याचं नाव पोळे करतो. आणि हे साबुदाणा पोहे आणि साबुदाणा तुम्ही बघू शकता. हे बघा हे माझा मित्राचे समर्थ इंगोले आणि आदर्श गुलाबजामुनची दुकान टाकलेली आहे आणि माझा मित्र जे चौथीच्या वर्गात शिकतो. आणि हे इथं भजेची दुकान आहे, भजे आणि डाळ, चणा डाळ आणि भजे. आणि यांची पण दुकान चांगली चालती आणि या दुकानाचे नाव आहे भक्ती चना भजे. आणि हे राहिलं कार्तिकी धपाटे म्हणून विकती. आणि हे माझा सूरज मित्र बसेल खाली, हे सूरज. आणि हे आहे ओम खमंग भेळ व पॅटीस आणि याची भेळ पण खूप चांगली लागते. आणि यांनी खंडवा जत्रात पण भेळ केली आणि ती चविष्ट लागली होती. आणि हे आहे आदर्श चविष्ट वडापाव आणि ही आहे वडापावची दुकान. आणि हे पण आज 3 वडापावची दुकान आहे आणि आमची पण वडापावची दुकान आहे आणि हे पण वडापाव विकते. आणि हे आहे भारती चहा, हे याच्या विकते थर्मास मध्ये चहा विकायचं काम करायले. आणि आता पुढे विद्या इडली सेंटर, हे इडली विकते आणि तुम्ही बघू शकता त्यांच्या पण इडल्या चांगल्या विकते. आणि हे विद्याचा भाऊ चैतन्य गरमागरम उत्तप्पा विकतो आणि याचा पण चांगला विकतो. मुंबई समोसा याच्या दुकानाचं नाव. आणि शेव चांगले समोसे बनवून देतो. मागच्या वेळेस पण यांनी सहभाग घेतला होता आणि यावेळेस पण सहभाग घेतला. मागच्या वेळेस पण याचे आज चांगले चविष्ट लागत होते. आणि हे इथं आशिष पाणीपुरी आणि आता भाऊ आशिष आणि यावेळी दुकान सांभाळायला त्याचा भाऊ राम करायला समजूदा. आणि जगदीश खमंग पॅटीस विकायचं काम करायला येतं. हे पॅटीसची दुकान आहे याची आणि घरूनच बनवला पॅटीस. आणि हे आहे किशोर चना स्टॉल आणि चना विकतो. आणि याचं इतके स्वादिष्ट लागते की मोठं तो घेत बसतो आपण. आणि ही आली किराणा स्टोर आणि हे आहे विनोद किराणा स्टोर. आणि किराणा आहे आणि चॉकलेट असे बांबू असे लय मोठे पदार्थ खायला मिळते. आणि यांची दुकान तर खूप चांगल्या पद्धतीने चालते. आणि हे माझा मित्र संग्राम आणि युवराज अमरतुल्य पाणी आणि भाज्या शेंगदाणे बघा. आणि पाणी पेते आणि संग्राम नाणी गेम पाण्यात नाणी. आणि हे गेम हिच्यात नाणी टाका लागती. आणि कल्याणी सँडविच विकायले सँडविचची दुकान आहे यांची. वैष्णवी केक याच्या बहिणीची दुकान आहे आणि या दुकानावर काम करायला याचं नाव आहे वैष्णवी केक. आणि गुलाबजामुन पण आहे आणि केक आहे केक. आणि हे आलं ईश्वरी चॉकलेट, ही चॉकलेट विकायली. आणि
हिच्यासोबत चिवडा आणि सोनपापडी विकायली याचं काम करायली. आणि हे आहे पोहे डबल एक संध्या पोहे नावाची दुकान आली आणि हे पण पोहे विकायचं काम करायले. आणि विश्वास पॅटीज हे माझ्या वर्गातच शिकवतो. संग्राम पण माझ्या वर्गातच शिकवतो. लय मोठे पोरं माझ्या वर्गातच शिकणार आहे याच्यातले. आणि याचं नाव आहे विश्वास पॅटीज नाव ठेवलेलं या दुकानाचं. व इथे बालुशाही आणि बांबू विकत आहे. हे पण आहे ते त्याचे भाऊच आहे तिघ. आणि हे आहे भजे. हे भजे विकायचं काम करायली आणि हिचे भजे पण चांगले. गायत्री भजे नावाची दुकान आहे हिची. श्रावणी भेळ व शुद्ध पेयजल आणि ती भजे भेळ आणि शुद्ध पेयजल करते आणि हिचं पण चांगलंच लागतं. या बाबा तुम्ही बघू शकता. आणि हिचं आहे मसाला पापड आणि पापड विकायचं काम करायची हिचीच बहीण आहे आणि तिचा भाऊ आहे. आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीन पासून चॅनल सबस्क्राईब करा. झाले इकडून राहिले का? आणि हे इथं प्रांजल मसाला पापड आहे आणि हे पण मसाला पापडच विकायले. तुम्ही बघू शकता हे पण मसाला पापडची दुकान आहे. आणि ही या दुकानाचं नाव आहे पायल साबुदाणा वडे. हे साबुदाणा वडे विकते. आणि हे बघा हे साबुदाणा वडे आणि त्याच्यासोबत मिरची. संध्या पाणीपुरी ही पाणीपुरी विकायचं काम करायले संध्या पाणीपुरी. आणि हे राहिली राधिका मसाला पापडची दुकान आहे मसाला पापड. आणि ही तिची मैत्रीण पोहे पण विकायली. कार्तिकी शेंगदाणा पट्टी आहे. शेंगदाण्याची पट्टी विकायले. तुम्ही बघू शकता हे दोघं. हे आहे मंचुरियनची दुकान. जनाबाई मंचुरियनची दुकानाचं नाव आहे. आणि हे मंचुरियन आणि त्याच्यासोबत सॉस आणि त्यांनी स्वच्छतेसाठी एक डस्टबिन ठेवलेले आहे. कार्तिकी गरमागरम पॅटीस विकायचं काम करायली. आणि डबल आला आमच्या आदित्य वडापावच्या दुकानाकडे. आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीन पासून चॅनल सबस्क्राईब करा. वडापाव घ्या. वडापाव 10 रुपयाला एक वडापाव. वडापाव घ्या. वडापाव 10 रुपयाला एक वडापाव. आता मागच्या वर्षीपेक्षा पण ह्या वर्षी मुलांमध्ये जास्त उत्साह निर्माण झाला. प्रत्येक मुलाने वेगवेगळे स्टॉल लावून आपापल्या जे पदार्थ बनवलेले आहेत एकदम अगदी स्वादिष्ट व त्यांना ग्राहक बी कस्टमर बी चांगल्या प्रकारे आवडीने त्यांचे बनवलेले पोहे असेल, वडापाव असेल, धपाटे असतील, पाणीपुरी असेल, त्यांचे सर्व ग्राहकांनी स्वादिष्टचा लाभ घेतलेला आहे. आणि कार्यक्रम अगदी छान व सुंदर असा झाला. बरोबर. तर आपण बघतोय फार चांगल्या प्रकारे इथं हे नियोजन केलं त्याबद्दल मी सरांचे फार फार आभार मानतो. आणि असंच कौशल्य या शेतकऱ्यांच्या पोरांना द्यावं जेणेकरून वानुळे देण्यामध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य नाही जावं तर पैसे करण्यात जावं ही मी इच्छा प्रकट करतो आणि थांबतो. धन्यवाद. भारत माता की जय.